मराठा आरक्षणासंदर्भातील काही प्रमुख मागण्यांवर सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण स्थगित केले। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील सुमारे 80 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृतांची संख्या 24 वर पोहोचली असून तपास यंत्रणांनी चौकशी अधिक तीव्र केली आहे। नवी मुंबईतील उल्वे आणि आसपासच्या भागात सकाळी हलक्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली आहे। पनवेल पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर कारवाई करत 13 आरोपींना अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मान्सूनपूर्व देखभाल आणि तांत्रिक कामांमुळे रत्नागिरी मार्गावरील अनेक कोकण रेल्वे गाड्या 4 ते 5 तास उशिराने धावत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आल्याने प्रशासनाने पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे। नाशिक अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून 1 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अन्न पदार्थ जप्त करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असून प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील उज्जनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने विशेष बैठक घेऊन मान्सूनपूर्व नियोजन सुरू केले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।